मधल्या एका गजबजलेल्या हॉस्पिटलमध्ये त्या रात्री अचानक अशी घटना घडली ज्यामुळे काही मिनिटातच संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं। आयसीयूच्या अगदी शेजारी असलेल्या टॉयलेटमध्ये वायर, डिजिटल टायमर आणि काड्यांसारख्या वस्तूंनी जोडलेले एक संशयास्पद वस्तू सापडली। काही क्षणातच रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हा खरंच बॉम्ब आहे का? नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला तर नक्की करून घ्या। हडपसर मधील उषा किरण हॉस्पिटल हे जवळपास 40 वर्षांपासून सुरू असलेलं आणि कायम गर्दीने भरलेलं हॉस्पिटल आहे। बुधवार 13 मे रोजी संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास पहिल्या मजल्यावरील आयसीयू विभागाजवळ पुरुषांच्या टॉयलेटमध्ये सफाई सुरू होती। त्यावेळी एका महिला कर्मचाऱ्याच्या नजरेस बेसिन खाली ठेवलेली एक विचित्र वस्तू पडली। या वस्तूला वायर जोडलेल्या होत्या, डिजिटल टायमर सुरू होता आणि काही काड्यांसारख्या वस्तूही दिसत होत्या। परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच तिने तत्काळ हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टर गायकवाड घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं। त्या वस्तूवरील टायमर सुरू होता आणि त्यावर काही तासाचा वेळ शिल्लक दिसत होता। त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती। आयसीयू मध्ये गंभीर रुग्ण होते, बाहेर नातेवाईकांची गर्दी होती आणि जर त्या ठिकाणी स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती। मात्र अशा परिस्थितीतही डॉक्टर विलास गायकवाड यांनी धाडस दाखवलं, शांतपणे निर्णय घेतला। त्यांनी एक रिकामा बॉक्स मागवला आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती वस्तू त्या बॉक्स मध्ये ठेवली। त्यानंतर त्यांनी तो बॉक्स हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या जागेत नेऊन ठेवला, जेणेकरून आतमध्ये घबराट पसरू नये। यानंतर काही मिनिटातच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक म्हणजेच BDDS घटनास्थळी दाखल झाले। तपासणी दरम्यान त्या वस्तूमध्ये जिलेटिनच्या काड्या आणि डिजिटल टायमर असल्याचं समोर आलं। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण हॉस्पिटल परिसर रिकामा करण्यात आला आणि रुग्ण व नातेवाईकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। त्यानंतर BDDS पथकाने ती हडपसर मधील पॅराग्लायडिंग सेंटर जवळील मोकळ्या मैदानात नेली। बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि अखेर रात्री साधारण 11च्या सुमारास ती यशस्वीरित्या निकामी करण्यात आली। सध्या पुणे पोलीस, क्राईम ब्रांचचं पथक एकत्रितपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हा फक्त दहशत पसरवण्याचा प्रयत्न होता का? कोणाचा वैयक्तिक वाद होता का? की यामागे आणखी काही मोठं कारण दडलं आहे? याची उत्तर पुढील तपासातून समोर येणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत राहिल्या। एक म्हणजे पुणे पोलीस आणि BDDS पथकाची तत्परता आणि दुसरं म्हणजे डॉक्टर विलास गायकवाड यांनी दाखवलेलं धाडस। त्यांनी योग्य वेळी निर्णय घेतला नसता तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकली असती। सुदैवाने या घटनेत जीवहानी झाली नाही। मात्र काही तास पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करणारी ही घटना ठरली। आता आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागतो आणि या संपूर्ण प्रकरणामागचं खरं कारण काय निघतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं, हा फक्त दहशत पसरवण्याचा प्रयत्न होता की यामागे आणखी काही मोठं कारण असू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।